माझं नाव राजेंद्र साधू गोडे, राहणार इंद्रकोडा, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. माझा अनुभव असा आहे, मी पूर्वी खूप दारू पित होतो. खूप म्हणजे इतकी पित होतो, 24 तास त्या नशेमध्ये राहायचो. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत झोपच नाही, रात्री सुद्धा उठून दारू पित होतो. शाबास. बरं मग तर माझी परिस्थिती अशी झाली होती तर मला उभं राहता येत नव्हतं, का चालता येत नव्हतं, का मी अन्न पाणी तर सोडा, मग साधं पाणी सुद्धा जात नव्हतं. पण आमचे चुलत बंधू ते मला 3 वर्षापासून म्हणायचे, तू एकदा मलकापूरला चाल, एकदा मलकापूरला चाल. पण मी काही मनाव घेत नव्हतो. पण म्हणतात ना, प्रारब्ध असल्याशिवाय कोणी येऊ शकत नाही. तर गेल्या वर्षी 1 वर्ष झाला मी स्वतः त्यांना म्हणून मला यायचं, त्यांनी त्यांच्या स्वखर्चाने मला इथं आणलं. इथं आलो तरी मला असं उभं राहत नव्हतं, पण इथं आलो, आशीर्वाद घेतला आणि अक्षरशः काय चमत्कार झाला काय माहिती. त्या दिवसापासून अन्नही राहायला लागलं आणि आज 1 वर्ष कंप्लीट झाले, 11 पारणी झाले, 11 खेटी झाल्या. आजपर्यंत थेमाला सुरू शोधले. टाळ्याच्या गजरामध्ये काय करता हो, कुंडू कुंडू हाणता का काय? असं एकाला विचारलं. परवा एक व्हिडिओ आला होता माझ्या मोबाईलवर. आम्ही सभामंडपामध्ये बसलो, आम्हाला 10-11 जणांना बाजूला काढलं. आम्हाला वाटलं नक्की आता काहीतरी औषध वगैरे नाही तर मग, पण त्यांनी जवळ बोलवल्यानंतर त्यांनी असे डोक्या वाटवायला मला वाटलं आता नक्की दोन्ही हाताने दोन्ही कानं खाली लागलं. मी डायरेक्ट डोळे लागले, पण जेव्हा त्यांनी तोंडावर हात करून खाली आला खाली काढलं तेव्हा जसं साक्षात्कार झाल्यासारखं असं मनाला फार प्रसन्न वाटलं आणि खूप आनंद झाला. तिथून पुढे मनाने डायरेक्ट ठरवलं, आजपासून आपण त्या गोष्टीला हातही नाही लावायचं, काहीच नाही. टाळ्याच्या गजरा